कुठे गेला रे? ह्याच्या आईला ह्याच्या पाय हो भारतराव, हा. त्या काय तिकडे आहे? इकडे ए काय इकडे आहे तू. काय काय झालंय? काय झालं? काय झालंय? मला सरकं बियाणं देऊन स्पर्धेत ना आउट करतो मला. सोड मला. सोडत नाही. इथं काढून टाक. भारतराव आहे. फुकट हात लावायचं कारण नाही. चमदी पाकिटच्या शिल्पॅक होती ना, मला काय माहित मी काय केलंय? अरे काय केलं काय केलंय? तुला काय येणं वाटलं मी? हा माझे दात काय दुधाचे आहेत होय? भाड्या हा सडकं बियाणं देतोय मला. थांब एका अरे रम्या, सोड, मी पण नाही सोडत. हा, उपसरपंच म्हणून काय पण बोलणार काय? सोड म्हणून. काय यायला काय दोस्तीत कुस्ती अर्जुन सडकं बियाणे दिलंस, याला काय अर्थ आहे का? आज या ठिकाणी स्पर्धेला बालंट लागण्याची येळ येऊन ठेपलेली आहे. रुपालीला कळलं तर स्पर्धा बाद होऊ शकते. अशी कशी बाद होईल? आम्ही काय केलंय? हा ना, हा? घेणं ना देणं फुकटचं नांगरून जाणं. हा. नाही नाही, मी काय म्हणतो, आपल्याकडे अजून 4 हिस्से उरलेत, ते आपण 5 जणांमध्ये वाटून घेऊ. पण आपापसात भांडण नको. चालतंय की, त्यात काय. ठरलं तर मग भारतराव 5 हिस्से करायचे. नको. कशाला कशाला? मला नकोच आहे. आईला आपली काय इमेज राहिली आहे? मला सगळं ठेवा तुमच्याकडे. मी स्पर्धेतून आउट होतोय. मी काय म्हणतो, ते होते स्पर्धेत ना आउट. 4 हिस्से आपल्यात वाटून घेऊ ना. असं कसं भारतराव? अहो रुसलंय ते. हा, त्याला सॉरी म्हणा. हा, सॉरी आणि मी होय हा. आपण नाही म्हणत. ठरलं मग रुपालीला फोन करून सांगून टाकतो स्पर्धा कॅन्सल म्हणून. किशनराव, एक मिनिट. स्पर्धा बाद होण्यापेक्षा स्वारी म्हणून घ्या. हो, नाराज आहे तो. जो नाराज तो महाराज. भारतराव, माझं आणि रुपालीचं लगीन व्हावं असं वाटत असेल तर घ्या ना मिटून. हा ते विषयच नाही ना. हे. हे. हेला. याला काय अर्थ आहे? काय पोरी म्हणे रुसायचं है? हेला. काय प्रॉब्लेम आहे तुझा? हे बघ, ज्याला आला राग त्याला सॉरी म्हणा. सॉरी. हा हा ऐकला. हे जर का तुम्ही मला तुमचं बियाणं देणार असाल तर मी पण तुम्हाला माझ्या हिरीचं पाणी द्यायला तयार आहे. ऐ, आपली टीम आहे ना. काय मंडळी, कुठपर्यंत आली कामं? काय पेरणी केली आता? बसा बसा रोप हा. येते ना आता. हा ना. अरे हे काय केलंय तुम्ही? हा काय? द्या टाकलंय. आता पाणी सोडलं की झालं. अरे याची एकच बी लावायची असते. म्हणजे म्हणजे काय म्हणजे? आता मीच सांगायचं सगळं का? अरे जरा डोकं लावा, थोडी माहिती गोळा करा. आता आम्हाला तरी काय माहिती आहे? तुम्ही सांगा तसं करतो की. हे म्हणजे बरं आहे. 3च प्रश्नपत्रिका द्यायची आणि 3च उत्तर लिहून द्यायची तुम्हाला. हे सगळं वाया गेलं रे. हे चल तू. पाया याना म्हणजे गाढवानं तू बॉम्बशोध पथकात घेतल्या जर काय. नाही तर काय. यांच्याकडनं काय होणार आहे का शेती? हो ना. शेती काय खायचं काम हवे? नव्हे. बाप जन्मात कधी शेती केलेली नाही. अरे देवा, म्हणजे आता समजा परत नांगरावं लागल. आता आपल्याला तरी काय माहित? कुठनं गोळा करायची माहिती आता? आयला कोणाला विचारायचं राव? आता आपल्या ओळखी झुंबर मामा. हे तुम्हाला मी आधीच सांगितलेले, तुमच्या लग्न बिग्नाचं आपल्याला जमायचं नाही. तो विषयच नाही ना. पण मामा, आम्ही तेचसाठी आलेलो नाही. आमचं जरा वेगळं काम आहे. हा नाही, आम्ही सगळे सध्या शेती करतोय. हा. म्हणजे तुम्ही सगळे रिकाम टेकडे. ह्याच्या आईला ह्याच्या मामा. थांबा भारतराव, थांबा. ए, अहो आम्ही खरंच शेती करतोय. आम्ही बेल पेपरचं पीक घेणार आहे. झिरो आहे, झिरो. थांबा थांबा. रंगी बेरंगी ढोबळी मिरची. आणि त्यासाठी आम्हाला तुमचं मागलं दर्शन पाहिले. काय बोलले? वाईट ना. म्हणजे पोरं मार्गी लागलेली दिसते. पहिल्यांदा मातीचे 3-3 फुटाचे बेड तयार करून घ्यायचे. आणि शेतीचं काम म्हणजे सोपं नाही बरं. इथं घाम गाळावा लागतो.
मातीचे बेड तयार झाले की पॉलिथिन अंतरून 1-1 फुटावर बी लावून घ्यायचं आणि या पिकाला पाणी कमी लागतं झोपून द्यायचं बरं का. अरे वा, काय solid कामाला लागलात. बघा हा, पुढचे काही दिवस खूप काळजी घ्यायला लागेल. बॅग मध्ये ठेवा मध्ये दोघांच्या. पॉइंट घ्यायची थोडी थोडी हा नाही ना ग, ना ग? असंच लई भारी वाटतंय. आपण असलं काहीतरी करू, असं कधी वाटलं होतं कर. आणि काम केल्यावर शांत झोप पण लागते. आणि भूक पण लागते काम करून. म्हणजे आधी कसं आपण जेवणाची वेळ झाली म्हणून जेवायचो, आता भूक लागते म्हणून जेवतो ना. हे सगळं रुपालीमुळे घडतंय. खरंय सूर्य, आयुष्यात बाई लय महत्वाची आहे. हा हा म्हणजे आईशिवाय पण एक बाई लागतीच आयुष्यात, जी आपल्याला समजून घेते, 4 समजुतीच्या गोष्टी सांगते. म्हणून बायको लय महत्वाची आहे. ए भारतराव, कुठं राहुल या चांदण्या जर एकत्र केला ना तर बाण तयार होतोय, बाण. हा रे, नाही आयडिया. नीट बघ, नांगर आहे त्यो, नांगर. हार बजा, बराबर आहे. काय मंडळी, अरे मामा, गड्यानो काय एकदम निवांत आज हा? रुपाली तिकडे परीक्षेला काय गेली, सुट्टी चालली तुमची सगळी हा? काय एकदा उद्या मिरच्या आल्या की झालं सगळं. मग येते का मग? कुठं आहे? पलीकडच्या गावामध्ये डान्सचा प्रोग्राम आहे म्हणून. डान्स नाही नग, आम्ही रुपालीला प्रॉमिस केलंय. हा आता शेतीचं काम पूर्ण होईपर्यंत आम्ही कसलंच व्यसन करणार नाही. खरंय. असं आहे का? कुणीतरी म्हणत होत की लई गच्च आयटम डान्स करणार आहे तिकडं. जाऊ दे, आता काय प्रॉमिस केलं तर मग कशाला तोडताय. घ्या कांबळे, घ्या झोपा आता काय. पण मला लई भारी एकदम.